महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। अनोळखी तरुणाचा संशयास्पद मृत्यू, तालुका जालना पोलिसांचा तपास सुरू। संशयास्पद खुनाची मालिका सुरू, पोलीस बुचकळ्यात। दिनांक 17/7 रोजी जालना येथील रेल्वे स्टेशनच्या बाजूला असलेल्या उड्डाण पुलाखाली तालुका पोलीस स्टेशन हद्दीत एका अनोळखी इसमाचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळला। माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे व सर्व टीम घटनास्थळी दाखल। उड्डाण पुलावरून बघ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। प्राथमिक तो इसम पुलावरून पडल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे। त्या इसमाचे वय अंदाजे 35 वर्ष असल्याचे समजते। तो कामगार असल्याचे दिसते। तो इसम बाहेर राज्यातील असावा असा पोलिसांचा अंदाज आहे। त्याच्या तोंडावर मार लागल्यामुळे त्याचा चेहरा ओळखता येत नव्हता। त्याच्या अंगात काळ्या रंगाचा शर्ट व मोरपंखी रंगाची नाईट पॅन्ट घातल्याची दिसते। त्याच्या उजव्या हातात कढे दिसते। ही हत्या आहे का कोणी काही घातपात घडवून आणला याचा तपास तालुका जालना पोलीस करत आहेत। घटनास्थळी पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नागरगोजे, पोलीस उपनिरीक्षक वनवे चंद्रकांत माली, विलास आटोळे, पावरे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला होता। पुढील तपास तालुका पोलीस करीत आहेत। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी विलास गायकवाड, जालना। बॉडी आढळली। आज रोजी माहिती मिळाली की एक देवगाव पूल पट्टीचा ब्रिज आहे, त्याच्या उजव्या बाजूमध्ये एक अनोळखी माणसाची बॉडी मिळाली आहे। ते अंदाजे वय त्याच्या 35च्या जवळपास आहे। त्याचा तोंडाला मार लागलेला आहे। पीएम केल्यावर आपण अधिकची माहिती तपास काही कामगार वगैरे आहे का काही असं? नाही, त्याचा पेवरावरून वाटतो की तो दुसऱ्या राज्यातील असेल, आजूबाजूचा कामगार असेल। त्याचा शोध घेणं चालू आहे। शोध घेतल्यावर आपल्याला सविस्तर माहिती कळते। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।